मराठी माणूस आणि गिरणी कामगारांसाठी ठाकरे बंधू एकत्र आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेने गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने गिरणी कामगारांच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाला पाठिंबा दिला। गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरे द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। अदानीचे टॉवर्स शेलू वांगणीला बांधा असा टोला ठाकरेंनी लगावला। मराठी माणसासाठी आम्ही ठाकरे बंधू शनिवारी एकत्र आलो असं उद्धव यांनी म्हटलं। मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू असा इशारा देखील ठाकरेंनी दिला। सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे। ती कोंबडी कापायला निघाले। म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई, ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगणीला। मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये कुर्ला मदर डेअरी आहे या इथे त्यांना हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला बांधा। तिकडे शेलू आणि वांगणीला अदानीला जाऊ द्या। तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र, कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो, मरू नये ना? नाही, प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र। हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला, आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते। आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। दरम्यान याच आंदोलनावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा इशारा दिला, पाहूयात। कालच तुम्ही मीरा भाईंदरला पाहिलंय की मराठी माणूस एक झाला तर काय करू शकतो। मीरा भाईंदर तो झाकी है, महाराष्ट्र पुरा बाकी है। महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि म्हणून आपण नेहमी कित्येक वर्ष घोषणा देतोय की मुंबई आमची आहे, कोणाच्या बापाची नाही आहे। आणि मुंबईमध्ये दादागिरी मराठी माणसांची चालेल।